हाय, मी गिरिजा ओक आणि बुकमार्कमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आज मी माझ्या आवडत्या पुस्तकांबद्दल आणि माझ्या वाचनाबद्दल बोलणार आहे. तर मला बरीच लोकं भेटतात आणि त्यांना हा प्रश्न पडतो की लहान मुलांना कुठली पुस्तकं वाचू द्यायची. मी कुठली पुस्तकं लहानपणी वाचली आहेत, माझ्या मुलांनी काय वाचलंय. माझा मुलगा आता 13 वर्षांचा आहे आणि आत्ता तो देवनागरी वाचू लागलाय हळूहळू. तर मी सगळ्यात आधी त्या पुस्तकांबद्दल बोलेन जी मी लहान असताना वाचली, तुमच्या मुलांनी सुद्धा लहान असताना वाचली पाहिजेत. आणि मराठी वाचायला सुरुवात करत असाल तर मुलांना कुठली पुस्तकं द्यायची, तर पहिली ती सिरीज आहे. तर वाचू आनंदे नावाची खूप सुंदर 4 पुस्तकांची सिरीज आहे. त्यातले पहिले 2 भाग हे लहान मुलांसाठी आहेत, मग पुढचे भाग वय जसं वाढेल तशी ती सिरीज आहे. तर तिसरं चौथं पुस्तक असं माधुरी पुरंदरे यांनी त्यात ती कंपाईल केली आहे. त्यात अनेक मराठीच्या सुंदर कविता, गद्य, वेगवेगळी चित्र, खूप सुंदर कंपायलेशन आहे. तर तुम्हाला जर मराठी साहित्य, मराठी भाषा आणि देवनागरी वाचायला सुरुवात करणे हा जर तुमचा हेतू असेल, तुमच्यासाठी, तुमच्या लहान मुलांसाठी, तर आवर्जून वाचू आनंदेची सिरीज घ्यावी आणि ती वाचावी. ती मोठ्या माणसांनाही वाचायला खूप मजा येते. मला अजूनही त्यातल्या बऱ्याच गोष्टी वाचायला, रिव्हिजिट करायला खूप खूप मजा येते. त्याचबरोबर अजून लहान मुलांना तुम्हाला जर वाचून दाखवायचं असेल, ते वाचू शकत नाहीत अशा वयात जर ते असतील, पण तरी वाचनाची गोडी त्यांना लागावी अशी इच्छा असेल, तर माधुरी पुरंदर यांचीच राधाचं घर नावाची एक सिरीज आहे, ज्यात ती घरातल्या वेगवेगळ्या सदस्यांबद्दल खूप गोड ते सगळं आहे. लहान मुलीच्या दृष्टिकोनातून ते बघते आणि मग आई, बाबा, काका अशी तिची ती सिरीज आहे, आजी, आजोबा, आणि त्यांना ती आपल्या लेन्समधनं कसं बघते अशी ती सिरीज. चित्र खूप सुंदर आहेत. ज्योत्स्ना प्रकाशन यांचंच ती पण सिरीज आहे. तशीच एक यश नावाची सिरीज आहे, ज्यामध्ये मुखवटे आणि पाहुणी अशा वेगवेगळ्या छोट्या छोट्या पुस्तकांच्या हे सिरीज आहे. आणि त्यामध्ये अगदी एका पानावरती 2-3 ओळीच आहे, त्यामुळे तुम्ही खूप सहज मुलांना वाचून दाखवू शकता. मी जेव्हा पहिल्यांदा कबीरला ही पुस्तकं वाचून दाखवली, तेव्हा त्याला वाचता येत नसताना, म्हणजे तो अगदी 2-3 वर्षांचा असताना असं बोबडं बोलायला लागला होता, तेव्हा त्याला पुस्तकाचं पान ते उलटलं ना की त्याला पाठ असायचं, त्याच्यावर काय लिहिलंय त्याला वाचता नाही यायचं, पण त्याला एक्झॅक्टली माहित असायचं. इतक्यांदा मी त्याला ते वाचून दाखवलं होतं. ती पुस्तकं माझ्यासाठी खूप खास आहेत, कारण कबीरची सुरुवात वाचनाची त्या पुस्तकांपासून झाली. त्यानंतर माझ्यासाठी वाचनाची सुरुवात किंवा मराठी कविता, मराठी साहित्याची सुरुवात झाली विंदा करंदीकरांच्या कवितांच्या पुस्तकांपासून. तर इंडेमाऊची गाडी, एट्टू लोकांचा देश, अडम तडम तडतड बाजा, अशी खूप सुंदर त्यांची पुस्तकं आहेत. एट्टू लोकांचा देश हे माझं सगळ्यात आवडतं पुस्तक आहे. ते अख्खं पुस्तक एकच कविता आहे. सो त्याच्या प्रत्येक पानावरती खूप सुंदर इलस्ट्रेशन्स आहेत आणि त्याची कविता आहे. तर हे एट्टू लोक कोण असतात, मग त्यांच्या देशात काय काय वेगवेगळ्या गोष्टी घडतात, मग त्याची घरं कशी असतात, त्यांच्या चालीरीती कशा असतात, मग ते काय काय करतात, अशी खूप एक फॅन्टॅस्टिकल दुनिया आहे. आणि खूप म्हणजे वियर्ड आणि कॉमिकल आणि लहान मुलांना अशा रॅन्डम गोष्टींची जी मजा येते ना, ज्याला काही सेन्स नसतो, अशी ती कविता आहे आणि खूप खूप गोड आहे. तर मला प्रचंड ते पुस्तक आवडतं. सो दॅट इज डेफिनेटली अ रेकमेंडेशन. त्यानंतर अर्थात मी शाळेत असताना आमच्या एका टीचरनी पहिल्यांदा आमची ओळख हॅरी पॉटरशी करून दिली. तर मी त्या जनरेशनमधली आहे ज्यांनी हॅरी पॉटरच्या पुस्तकासाठी वर्षभर वाट बघितली आहे. म्हणजे वाचायचं वय येईपर्यंत ज्यांना हॅरी पॉटरची अख्खी सिरीज उपलब्ध होती, त्यातली मी नाही. ती पुस्तकं लिहिली जात होती, जे के रोलिंग वॉज रायटिंग, जेव्हा मी वाचत होते. सो आम्हाला एक पुस्तक संपलं की अख्खं वर्षभर वाट बघावी लागायची, म्हणजे दुसरं पुस्तक रिलीज व्हायचं. मग त्यासाठी लाईनीत लागून, नाव नोंदवून ते पुस्तक घरी आणायचं, असा सगळा तो पराक्रम असायचा. तर हॅरी पॉटरनी अर्थातच माझ्या जनरेशनच्या, माझ्यापेक्षा लहान मोठ्या वयातल्या अनेक लोकांना वाचायची गोडी लावली आहे. हॅरी पॉटरमुळे पुस्तकं वाचू लागणारी अनेक लोक मला माहिती आहेत, तर त्यातली मीही एक आहे. ती सिरीज माझ्यासाठी खूप खूप खास आहे. त्याचबरोबर अजून थोडी मोठी झाल्यावर मी रॉबिन कुकची खूप पुस्तकं वाचली. सो कोमा नावाचं पुस्तक माझ्या लक्षात आहे, मी ते वाचलं होतं आणि मी खूप प्रभावित झाले होते. मी सायन्सची स्टुडंट असल्यामुळे रॉबिन कुक सायन्स फिक्शन लिहितो, तर तो जॉनरा पण मला खूप आवडायचा, कारण त्यातल्या सगळ्या टेक्निकल गोष्टी मला कळायच्या, तर मला खूप असं स्मार्ट असल्यासारखं वाटायचं. म्हणून मी रॉबिन कुकचं कोमा हे पुस्तक वाचलं होतं.
त्यानंतर अजून एक रेकमेंडेशन म्हणजे फाउंटन हेड नावाचं पुस्तक आहे. अनेक लोकांनी हे रेकमेंड केलं असेल. मी ज्या वयात ते पहिल्यांदा वाचलं ते फार महत्त्वाचं होतं, कारण तोपर्यंत ना बऱ्यापैकी जग काळं पांढरं असतं अशा आयडियलिस्टिक स्वभावाचे आपण सगळेच लहानपणी असतो. एक काहीतरी आपलं म्हणणं असतं, देशाकडे बघायची काहीतरी एक आपला एक दृष्टिकोन असतो, ज्या घडामोडी होत असतात त्यांच्याकडे बघायचा एक दृष्टिकोन असतो. लोक सुद्धा आपल्याला चांगली किंवा वाईट अशीच वाटतात. फाउंटन हेडनी पहिल्यांदा ग्रे कॅरेक्टर्स म्हणजे काय हे माझ्या आयुष्यात इंट्रोड्यूस केलं. म्हणजे पूर्ण पुस्तक संपून गेलं तरी ह्या माणसाबद्दल नक्की मला चांगलं वाटतंय का वाईट वाटतंय हे मला कळतच नाहीये. हा संभ्रम मला पहिल्यांदा फाउंटन हेडमुळे झाला आणि माझ्यासाठी तो एक खूप माझ्या पर्स्पेक्टिव्हमध्ये भर पडण्याचा एक खूप मोठा टप्पा होता. कारण मी असं आय थिंक 12वी-13वीत असताना ते पुस्तक वाचलं आणि मला अचानक असं वाटलं की इतकी साधी सोपी सरळ नसतात माणसं. म्हणजे चांगला वाईट हा एकच फरक नसू शकतो. हे सगळंच खूप मधलं असतं. म्हणजे तर ते खूप इंटरेस्टिंग होतं माझ्यासाठी फाउंटन हेड वाचणं. आणि मी ते पुस्तक परत एकदा वाचलं नंतर आणि मग त्या पुस्तकाचे खूप वेगळे अर्थ मला नंतर लागले. सो ते एक पुस्तक. अजून एक पुस्तक मी नक्की रेकमेंड करीन म्हणजे रिचर्ड बार्टचं जॉनथन लिव्हिंगस्टन सीगल नावाचं एक इंग्लिश पुस्तक आहे. त्याचा मराठी अनुवाद पण उपलब्ध आहे. त्याच्यातली एक ओळ मला खूप आवडते. ते एका सीगल पक्षावरती लिहिलेलं, म्हणजे त्याच्याबद्दलचं पुस्तक आहे. तर एक मोठा पक्षी एका लहान पक्षाला असा उपदेश किंवा काय ॲडवाईस देतो की इफ यू ब्रेक द चेन्स on your body, you will break the chains on your mind. A bird from its wingspan to its wingspan is nothing but a thought. So त्यांचं असं म्हणणं आहे की आपल्याला जे असं वाटतं की मी हे नाही करू शकणार, तर हे फक्त फिजिकल किंवा मेंटल लिमिटेशन नसतं, हे कनेक्टेड असतं. तुम्ही जेव्हा तुमच्या इफ यू ब्रेक द चेन्स ऑन युअर माइंड, युअर फिजिकल बॉडी गेट्स लिबरेटेड, अँड इफ यू ब्रेक द चेन्स ऑन युअर बॉडी समटाइम्स युअर माइंड गेट्स लिबरेटेड. सो मला ते खूप इंटरेस्टिंग वाटलं होतं आणि ते पुस्तक खूप सुंदर आहे. त्याचं इलिस्ट्रेशन पण खूप सुंदर आहे. सो ते एक पुस्तक मी नक्की रेकमेंड करीन. आता ही खूप फिलॉसॉफिकल आणि खूप अशी छान पुस्तकं झाली. आता मी गेल्या काही वर्षांमध्ये ॲब्सल्युटली काय म्हणतात त्याला, स्टार्टर्स टाईपची पुस्तकं असतात ना, पॉपकॉर्न सारखी ती खायला आवडतात. खूप टाइमपास, एंटरटेनिंग आणि पटकन वाचता येणारी, डोक्याला फार ताप नाही, खूप एंटरटेनिंग फिक्शन, तशी 2 पुस्तकं रेकमेंड करते. दोन्ही सेम लेखिकेची आहे. टेलर जेन्किन्स रीड नावाची एक लेखिका आहे. तिची कॅरी सॉटो इज बॅक आणि डेझी जोन्स अँड द 5 नावाचं पुस्तक, या दोन्ही पुस्तकांचं वाचन मी केलं आणि खूपच म्हणजे अशी अशा चित्रपट असतात ना, आपण बघून येऊन म्हणतो की डोकं बाजूला ठेवून आरामात टाइमपास म्हणून बघितला, ऑलमोस्ट तशी पुस्तक आहे. डोकं बाजूला ठेवून म्हणजे नॉट इन अ वे टू डिमीन इट, पण खूप मजा येणारं साहित्य आहे ते, पल्प फिक्शन ज्याला म्हणतात. सो तशी ती 2 पुस्तकं आहेत. पल्प फिक्शनमध्ये मग बाकीची खूप लेखक आहेत ज्यांच्याबद्दल आता मी बोलत बसत नाही, कारण तुम्ही सुद्धा त्यांना वाचलं असेलच. आणि आत्ता मी एक पुस्तक वाचते जे एक तर ती लेखिकाही माझी खूप आवडीची आहे आणि ते पुस्तकही मला खूप आवडतंय. ते म्हणजे मदर मेरी कम्स टू मी, अरुंधती रॉय यांचं ते पुस्तक आहे. आणि त्यांनी आपल्या आईबद्दल आणि मग पर्यायाने स्वतःबद्दल त्या पुस्तकात लिहिलं आहे. त्यांचा अख्खा प्रवास अगदी लहान असतानापासूनचा, आणि केंद्रस्थानी त्यांची आई आहे त्या पुस्तकात. त्यांची आई वारल्यानंतर त्यांनी ते पुस्तक लिहिलं. आणि माय लेकीचं जे एक नेहमीचं अंडरस्टूड नातं असतं त्यापेक्षा हे नातं खूप वेगळं आहे. आणि त्यांची आई सुद्धा एक खूप इंटरेस्टिंग पर्सनॅलिटी आहे, मेरी रॉय. तुम्ही त्यांच्याबद्दल सुद्धा गुगल करून वाचू शकता. तर मला पुस्तक वाचायला आवडतंच आहे, कारण मी त्यांचं इतर साहित्यही वाचलंय. सो हे पुस्तक लिहिताना नक्की त्यांच्या आयुष्यात काय चालू होतं, किंवा हे पुस्तक त्यांना कसं सुचलं, किंवा हा लेख त्यांनी कसा लिहिला, असं पण त्या पुस्तकात असल्यामुळे मला खूप मजा येते, कारण मी त्यांचं जवळपास सगळं वाचलंय. पण आपल्या जवळच्या, आपल्या नेहमीच्या गृहीत ज्यांना आपण धरतो त्या नात्यांकडे बघण्याचा एक विलक्षण पर्स्पेक्टिव्ह त्या पुस्तकात आहे. आणि त्यांनी म्हणजे लेखकाचा एक टोन असतो ना लिहितानाचा, तो मला इतका आवडतो. त्याच्यामध्ये कुठेही सेल्फ इम्पॉर्टन्स नाहीये की मी कशी भारी आणि मी कसं हे सगळं घडवलं, हा कुठेही टोन दिसत नाही. आणि तो न दिसण्यात सुद्धा कुठला आविर्भाव नाहीये की मी कशी साधी सोजवळ, असाही आविर्भाव नाहीये. ते इतकं खरं, इतकं ऑनेस्ट पुस्तक आहे की ते तुम्हाला भिडणारच. तर मी आत्ता ते वाचत होते आणि मला वाचताना असं म्हणजे अगदी पुस्तक बाजूला ठेवावं असं वाटत नव्हतं. मला
थोडा वेळ जरा काम आपण थांबूया, मी पुस्तक वाचते, असं व्हायला लागलं होतं. तर ते पुस्तक मी आत्ता जवळपास संपवलं. शेवटची 10 पानं राहिली आहेत आणि कमाल पुस्तक आहे. सो ते मी 100% रेकमेंड करीन. तर अशी काही ही पुस्तकं आहेत जी मी रेकमेंड करते. माझी बहुतांश रेकमेंडेड पुस्तकं ही इंग्रजी आहेत. याचं कारण मी इंग्रजी माध्यमात शिकले आणि मी इंग्रजीतून वाचन केलंय, कारण लहान असताना इंग्रजी वाचण्याचा स्पीड जास्त होता. पण मोठेपणी मी अनेक मराठी पुस्तकंही वाचली आणि मी माझ्या लेकालाही ती वाचायला देते. सो मी सुरुवातीला मराठी पुस्तकांचं रेकमेंडेशन केलं आणि त्यानंतर मराठी पुस्तकं अशी अनेक आहेतच. म्हणजे मी आता खूप वेगवेगळी पुस्तकं मराठीत वाचली आहेत, नाटकं वाचली आहेत. मला माझ्या प्रचंड आवडीची काही खूप कमाल कानेटकरांची म्हणा आणि तेंडुलकरांची म्हणा नाटकं, एलकुंचवारांच्या काही शॉर्ट स्टोरीज आणि नाटकं सुद्धा आहेत. तर ह्या सगळ्या लेखकांना वाचणं अत्यंत गरजेचं आहे. एक मी शेवट ह्यानी करीन. मला असं वाटतं की त्या लेखिकेबद्दल सुद्धा आणि त्यांनी लिहिलेल्या अनेक गोष्टींबद्दल सुद्धा मला खूप अप्रूप आहे. त्या म्हणजे सुनीता देशपांडे, पु ल देशपांडे यांच्या पत्नी. पु ल देशपांडे यांच्यासारखं इतकं फेमस आणि इतकं सेलिब्रेटेड व्यक्तिमत्व घरात आयुष्यात असताना स्वतःचा व्हॉइस असणं आणि तो पुस्तकात मांडणं, तो लेखात मांडणं, ही मला खूप कमालीची गोष्ट वाटते. त्या काळात बायकांना मुळात फार एक्सप्रेशनची स्पेस नव्हती. पण ह्यांनी खूप प्रामाणिकपणे, खूप खरेपणाने खूप उत्तम गोष्टी लिहिल्यात. आहे मनोहर तरी नावाचं त्यांची ऑटोबायोग्राफी आहे. ती मला प्रचंड आवडली आणि मला कमाल वाटली या बाईची. कारण त्यांनी अत्यंत ऑनेस्टली आणि अत्यंत स्वतःला वल्नरेबल करून त्या पुस्तकात बऱ्याच गोष्टी लिहिल्या आहेत. आणि एका मोठ्या व्यक्तिमत्वाची पत्नी असण्याचं दडपण त्यांच्या लेखनात दिसत नाही. ही मला खूप कमालीची गोष्ट वाटली. तर सुनीता देशपांड्यांच्या कथांचं कंपायलेशन म्हणा किंवा आहे मनोहर तरी म्हणा, यातलं काही तुम्हाला वाचायला मिळालं तर नक्की आवर्जून वाचा.